नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर न्यूज. महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागलेल्या आहेत तशी वेगवेगळी वक्तव्ये नेत्यांची समोर यायला लागलेली आहेत. पण एका बाबतीत मात्र थोडीशी गंमत घडली. गंमत यासाठी की तिघांची वक्तव्य सारखीच आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की पुढच्या निवडणुका माझ्याच नेतृत्वाखाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की महायुतीचे नेते एकनाथ शिंदेच आहेत. आणि हे कमी पडलं म्हणून की काय, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्वेसर्वा असलेल्या सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की त्यांच्या त्या चिंतन शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या गटाच्या की एकनाथ शिंदेंना टार्गेट कसं करायचं नाही, देवेंद्र फडणवीसला कसं करायचं. सुशील कुलकर्णींनी त्याच्यावरती व्हिडिओ केलेला. आता ही काय आश्चर्याची गोष्ट आहे पहा. आणि प्रत्यक्ष उद्धव ठाकरे गटामधलं घोळ असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपर्यंत ज्या पद्धतीनं खोके, गद्दार, 50 खोके एकदम ओके, सगळ्या आरडाओरडी सगळं चालू होतं. मिंदे गट, शिंदेला मिंदे असं सगळं आणि अचानक जेव्हा लोकसभेचे निकाल लागले, एकनाथ शिंदे गटानं 7 जागा जिंकल्या. बहुतांश शिवसेनेचा जो कट्टर मतदार आहे तो त्यांच्या पाठीशी गेला, म्हणजे जास्त संख्येनं. भाऊ तोरसेकरांनी पण त्याच्यावरती व्हिडिओ केलेले आहेत. आश्चर्य म्हणजे या सगळ्याचा शेवटी निष्कर्ष येऊन एकनाथ शिंदेच्या नावापाशी सगळे शांत होतात. फक्त काँग्रेसवाले मात्र अजून काही एकदम सरळ एकनाथ शिंदेच्या फेवरमध्ये काही बोलले असं दिसत. बाकी सगळे एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये. उद्धव ठाकरे गटातले तर बहुतांश शिवसैनिक असे आहेत की ते आता वाटच पाहत आहेत कधी एकदा यादी जाहीर होती. तिकीट मिळण्यापुरता जो माणूस आहे, नेता आहे, तो त्यांच्याबरोबर राहील. बाकी सगळे उरलेले एकनाथ शिंदे गटाकडे येतील असं क्लिअर कट दिसते आता चित्र. म्हणजे उद्धव ठाकरे गट, स्वतः एकनाथ शिंदेचा तर गट बलवान आहेच आहे. त्याच्यानंतर भाजपने स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली लढवणार. प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर काय होतील ती गोष्ट वेगळी. पण भाजपच्या कोणीही काही त्याच्या बाबतीमध्ये जे प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस बोलले त्याच्या विरोधात कोणी काही म्हणलेलं नाही. त्याच्यानंतर सुप्रियाताई सुळे. आता हे घोळ काय होऊन बसलेलं आहे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे आता असं लक्षात येतं की 2-2.25 वर्षापूर्वी नेमकी काय खेळी भाजपने केलेली होती किंवा देवेंद्र फडणवीसने केलेली होती. मी पुन्हा येईन स्पष्टपणे म्हणल्याच्या नंतर लोकांनी स्पष्टपणे भाजप सेना युतीला बहुमत दिल्याच्या नंतर सुद्धा काही ना काहीतरी कारणं पुढे केले. आणि त्या सगळ्यातून देवेंद्र फडणवीस तिथं नको, ब्राह्मण मुख्यमंत्री बसू द्यायचा नाही, जो काय जातीवादी प्रचार झाला, कारणं कुठलेही असो, देवेंद्र फडणवीस यांना टाळायचं म्हणून ठरवून तो शिवसेनेचा गट फोडला. उद्धव ठाकरेंना आम्ही दाखवलं, ते मुख्यमंत्री झाले. हे सगळं समोर असल्याच्या नंतर ही जर खेळी परतवायची असेल, ही जर ह्याला पलटी मारायची असेल, ह्याला डावाला प्रतिडाव, शहाला प्रतिशह द्यायचा असेल, तर आपल्याला असं कुठलं तरी नाव समोर करायला पाहिजे की ज्याच्यावरती यांना आक्षेप घेता येणार नाही. एक तर देवेंद्र फडणवीस यांची जातीची अडचण होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शिवसेनेला तुम्ही पकडून मुख्यमंत्रीपद दिलेलं होतं, त्याच शिवसेनेतल्या खऱ्यात निष्ठावंत शिवसैनिकाला जर मुख्यमंत्रीपदी बसवलं तर मूळ जी मागणी होती की मी बाळासाहेबांना वचन दिलेलं होतं आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून दाखवेल आणि त्याला ह्यांनी धोका दिला, ह्याच्यातली हवा निघून जाते. आणि बरोबर तसंच घडलं. उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात नाही आलं की प्रत्यक्ष तुमचा निष्ठावान असलेला एक शिवसैनिक अतिशय सामान्य कार्यकर्त्यापासून ते इथपर्यंत चढलेला आणि त्याच्या प्रत्यक्ष कामाची कुशलता म्हणा, कार्यक्षमता म्हणा, या सगळ्याचा जेव्हा अनुभव 14 ते 19 या 5 वर्षाच्या कालखंडात स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला होता, असा माणूस जेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसवला तेव्हा तुम्हाला बोलायला जागा शिल्लक राहिली नाही. खरं तर कोरोनामुळं कसं बसत ते सरकार 2 वर्ष तरी टिकलं. समजा कोरोना नसला असता तर उद्धव ठाकरेचं हे महाविकास आघाडी सरकार तेवढं टिकलं नसतं, कारण की ही जी फूट नंतर पडली ती फूट मग आधीच पडली असती. त्याच्यामुळे जी खेळी भाजपनी ज्या कोणी खेळली असं म्हणा, भाजपमधले त्याच्यामध्ये अमित शहानी खेळली, नरेंद्र मोदींचा सल्ला होता का देवेंद्र फडणवीसचं डोकं होतं का नितीन गडकरीचं डोकं होतं की एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपदी बसवायचं, ती अतिशय योग्य ठरली. याचा पुरावा आता निवडणुकीच्या तोंडावरती मिळताना दिसतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एकनाथ शिंदे हा एक सर्वसामान्य असा कार्यकर्ता होता. आजही कुठल्याही कार्यकर्त्याला तो अप्रोचेबल आहे, भेटू शकतो, तो फोन घेऊ शकतो, त्याच्यापर्यंत पोहोचता येऊ शकतो, तो लोकांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. म्हणून आम्ही त्या माळीणगावच्या घटनेचा वारंवार उल्लेख केला होता, त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ पण केलेला.
गेल्या 2-2.25 वर्षाच्या कालखंडात मुख्यमंत्री पदाच्या एकनाथ शिंदेने कुठेही वावगे स्टेटमेंट केलेले नाहीत, कुठेही वाचा बोललेले नाहीत, फक्त प्रामाणिकपणे कामं केलेली आहेत. आणि त्याही सगळ्या कालखंडामध्ये केवळ त्यांच्या गटाचे शिवसैनिकच नाही, उद्धव ठाकरेच्या गटाच्या शिवसैनिकांनीही आजही खाजगीमध्ये असं कबूल करतात की त्यांची सगळी आडलेली कामं एकनाथ शिंदेनी कट्टर शिवसेनेच्या विचाराचा नेता म्हणून आवर्जून केलेली आहेत. भाजपच्या तर कार्यकर्त्यांचा प्रश्नच नव्हता, त्यांची तेव्हाही तक्रार नव्हती, आताही तक्रार नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसची सगळ्यात मोठी शरद पवार गटाची ही अडचण होऊन बसलेली आहे की जेव्हा सुप्रिया सुळे त्यांना टार्गेट करायचं नाही असं म्हणतात, तेव्हा त्यांनाही त्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना कळते आहे. दैनिक सकाळनी सरकारनामा नावाचं एक साप्ताहिक सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये राजकीय विषय असतील त्याचं प्रकाशन, त्याच्या निमित्तानं त्यांची सगळी मुलाखत ती दाखवलेली आहे. आणि समोर म्हणजे 8 कॉलमी शीर्षक केलेलं आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक कशा होणार. ते काय आणि कसं बोलले असतील बाजूला ठेवा. सकाळवाल्यांना जर हे प्रोजेक्ट करावं वाटत असेल एकनाथ शिंदेंचं नाव, त्याचा अर्थ छुपा आणि तेव्हा त्यालाच लागून सुप्रिया सुळेंची ही आलेली बातमी त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात. या दोन्हीची सांगड अशी जुळती आहे. देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य या सगळ्यांची सांगड अशी जुळती आहे की जो डाव एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपदी बसवण्याच्या संदर्भामध्ये भाजपने खेळलेला होता तो यशस्वी झालेला आहे. अजून एक अतिशय गंभीर असा मुद्दा की जरांगे प्रकरण जेव्हा नंतर पेटलं आणि ते सगळं जर कंट्रोल करायचं असेल तर तिथे जर देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री असला असता चेहरा, तर तो हा जो म्हणजे संताप जो उसळलेला होता त्याला कारण भेटलं असतं आणि तो विषय अजून भडकला असता. किंवा आता महाराजांच्या पुतळ्याचं जे प्रकरण घडलं, हे दोन्ही प्रकरण तुम्ही तपासून पहा. किंवा खरं तर या काळात निवडणुका झाल्या नाहीत मुंबईच्या आणि त्या टप्प्यातल्या महानगरपालिकांच्या, त्या जर झाल्या असत्या तरी तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे सारखा हुकुमाचा पत्ता जो महायुतीकडे आहे तो किती महत्त्वाचा आहे. हे सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता आणि आता ज्या पद्धतीनं वातावरण पेटवायचा प्रयत्न केला गेला होता, चंद्रकांत खैरे तर इतकं असं म्हणाले की दंगली कशा पेटत नाहीत. महाराष्ट्रात दंगली का नाही पेटल्या? महाराष्ट्रामध्ये आत्ता शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्तानं अगदी आम्हाला वाईट अनुभव आलेला आहे, घाणेरड्या शिवाय ऐकावं लागलेल्या आहेत, सुशील कुलकर्णीला शिवाय ऐकावं लागलेल्या आहेत. हे सगळी प्रकरणं पाहता प्रत्येक वेळी हे असं पेटवायचा प्रयत्न केलेला आहे आणि एकनाथ शिंदे सारखा कार्यकुशल बहुजन समाजाचा असलेला नेता तिथं प्रत्यक्ष बसलेला आहे खुर्चीवरती, ह्याचा किती फरक पडतो. त्यामुळे आता लक्षात असं येत चाललेलं आहे की ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपची ही खेळी अतिशय यशस्वी ठरलेली. बोलताना कोणी कितीही बोलो, उद्या प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक लागेल, प्रत्यक्ष जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील, त्यावेळीच उद्धव ठाकरे गटाकडं तिकीट मिळाले तर त्यांच्याकडे राहणार, त्याच्यामध्ये काही वादच नाही. हे सगळेच्या सगळे उठतील आणि एकनाथ शिंदे गटाकडे जातील. भाजप केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे आणि आताचे जे काही निवडणूक सर्वे सांगतात त्याच्यामध्ये भाजप मोठा पक्ष येईल म्हणून समोर येईल, हेच समोर दिसतं आहे. ह्या सगळ्यांना लक्षात असं आता येत चाललेलं आहे. भाजप मोठा पक्ष असेल, एकनाथ शिंदे गटसुद्धा मोठ्या संख्येनं निवडून आलेला असेल आणि परत एकदा जर ही जोडगोळी सत्तेवरती ठेवायची असेल तर त्याच्या पाठीमागं म्हणजे ही जोडगोळी सत्तेवरती राहणं फायदेशीर आहे. कारण की इकडं काँग्रेस वरचढ झालेली, शरद पवारांना ते मंजूर नाही. शरद पवारांनी 2014मध्ये भाजपला पाठिंबा देण्याची जी खेळी केलेली होती न मागता सुद्धा, आता तसं प्रत्यक्ष करायची काही गरजच नाही. पण जर आपण एकनाथ शिंदेचं नाव लावून धरलं आत्तापासून तर त्या निमित्तानं एकनाथ शिंदेची अजून काही जास्त 4 माणसं निवडून येतील आणि एकनाथ शिंदेचा दावा बळकट होईल. एकनाथ शिंदे यांची निवड भाजपने जेव्हा केली होती 2022ची गोष्ट आहे, ती किती यथायोग्य आहे आता या निवडणुकीच्या तोंडावरती कळत आहे, दिसून येत आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.